महत्वाची बातमी यावेळेस समोर येते। शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षण विभागाने आता प्रसिद्ध केलेली आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी 21,000 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राज्यातील आता शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे। शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात देण्यात आलेली आहे आणि आता त्यामुळे शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी आहे। राज्यातील शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे। शिक्षण विभागाने तशी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता मात्र संपली असं म्हणावं लागेल। 21,000 जागा यावेळेस शिक्षकांच्या आहेत आणि त्यामुळे 21,000 जागांसाठी आता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। लवकरच पसंतीक्रम नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिरातीने मोठा दिलासा मिळाला आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर, आपण बघतोय 21,000 इतक्या मोठ्या प्रमाणात ही मेगा भरती आहे, काय अधिक सांगाल? नक्कीच शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची माध्यमिक त्याचबरोबर उच्च माध्यमिक प्रायमरीमध्ये कमतरता होती आणि ती भरती पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेली होती। ती प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। 21,000 शिक्षकांची भरती क्रमांक आहे तोही आता तुम्हाला दिसणार आहे आणि लवकरच 21,000 शिक्षक जे आहेत ते राज्यामध्ये भेटणार आहेत। त्यामुळे आता या भरतीला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणजे झालं, कारण की एक मोठा दिलासा राज्याला या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिळणार आहे। आता काही वेळापूर्वीच ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि पुढील 15 ते 20 दिवसामध्ये ही भरती जी आहे ती पूर्ण केली जाईल असे आदेश जे आहेत ते शिक्षण आयुक्त आणि शिक्षण विभागाने दिलेले आहेत। त्यामुळे भाऊ होणार सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय की शिक्षक भरतीसाठी आता ही मेगा भरती म्हणावी लागेल, कारण 21,000 जागांसाठी आता या ठिकाणी जाहिरात समोर आलेली आहे। त्यामुळे शिक्षक भरतीसाठी जे इच्छुक आहेत त्या सगळ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे।